काल मवियाची बैठक झाली. 25 ते 30 आमदार अनुपस्थित होते. उद्धव ठाकरे म्हणतायत की आता त्यामध्ये सगळ्यांनी उपस्थित राहायला पाहिजे. उद्धव ठाकरे म्हणतात सगळ्यांनी उपस्थित राहायला पाहिजे, एकत्र लढायला पाहिजे असं म्हणतात. मी ऐकलं नाही काय. मवियाची काल बैठक झाली आणि त्यामध्ये 25 ते 30 आमदार अनुपस्थित होते. काँग्रेसचे पण अनुपस्थित होते, शिवसेना ठाकरे पक्षाचे पण अनुपस्थित होते आणि वेगवेगळ्या कारणांनी ते अनुपस्थित राहिले. आता उद्धव ठाकरे म्हणतात की सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे. ठीक आहे, हे पहिलंच यायला पाहिजे होतं ना. आता ते काय आता कोण एकत्र येणार? काल 20 गैरहजर राहिले होते. मग आता एक एक जर गैरहजर असे राहत गेले तर नंतर सगळेच गैरहजर राहतील. त्याच्यामुळे आता ते त्यांचा प्रयत्न करतायत. पण त्याशी आता ठीक आहे, बघूया किती उपस्थित राहतात आणि किती अनुपस्थित राहतात. टायगर संदर्भात बरीच नवीन माहिती समोर येते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी यामध्ये शिष्टाई केली अशी माहिती समोर येते. खासदार भाजपमध्ये जाणार होते पण देवेंद्र फडणवीस म्हणाले त्यांना शिवसेनेमध्ये घ्या. महाराष्ट्राचा खरा टायगर कोण आहे? नाही आता हे आम्ही काय ना, आम्हाला साहेबांना विचारावं लागेल आणि मुख्यमंत्र्यांना विचारावं लागेल. पण आम्हाला त्याच्यामध्ये काय नाही, ज्याच्याकडे जे आलेले आहेत ते आजची वस्तुस्थिती आपण पाहिलेली आहे. मग आता कुठं गेले आणि काय गेले, कुठे गेले तरी महायुतीमध्ये आलेले आहेत. त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. संजय तर आपण पाहतोय आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे भरतशेठ गोगावले यांनी. कॅमेरापासून योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.